रामकृष्ण हरी। भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया। वारकरी संप्रदायातील सकल संत साहित्याचा जर विचार केला तर प्रत्येक संताने पांडुरंग परमात्म्याच्या शरणागतीचा सल्ला सामान्य जीवाला सुखप्राप्तीकरता दिला। याचं कारण जर काय असेल ना, तर आम्ही ज्याची आराधना करतो त्याचं आम्हाला महत्त्व वाढवायचे हा स्वार्थ त्यामागे नव्हता। खऱ्या अर्थाने ज्याला परमात्मा म्हटलेले, ज्याला ब्रह्म म्हटलेले, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे म्हणून ज्याचं वर्णन केलेले तो परमात्मा, खऱ्या अर्थाने ज्याला सच्चिदानंद असं म्हटलेले तो सच्चिदानंद घन आनंद कंद पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याच्या शरणागतीचा सल्ला आपल्याला वारंवार संत साहित्यामध्ये पाहायला मिळतो। महाराज बोलतात, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बोलतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे। का बरं सकल संतांनी पांडुरंग परमात्म्याच्याच संबंधाने सगळी विधानं का केली, याला कारण जर काय असेल ना, तर महाराज बोलतात, एक लक्षात घ्या, आम्ही ज्याची आराधना करतो ना तो आमचा परमात्मा हा सर्वोत्तम आहे। आम्ही ज्या तीर्थाकडे जाण्याविषयी तुम्हाला सल्ला देतो ना ते तीर्थसुद्धा सर्वोत्तम आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये आमचा परमात्मा आहे ना ते क्षेत्रसुद्धा सर्वोत्तम आहे। महाराज बोलतात, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडिला। महाराज बोलतात, ही महती आम्ही मांडत नाही, मुळातच शास्त्राने ज्याच्याकडे बोट केलं सर्वोत्तम तीर्थ म्हणून, शास्त्राने ज्याच्याकडे दिशा दाखवली सर्वोत्तम क्षेत्र म्हणून आणि शास्त्राने ज्याच्याकडे सांगितलं सर्वोत्तम देव म्हणून, तो आमचा परमात्मा आहे। म्हणून महाराज बोलतात, बळीया माझा पंढरी राव जो ह्या देवांचाही देव। आपण पाहूया सर्वोत्तम तीर्थ कसं। स्वतः भगवान शंकर अनेक ऋषींना सांगत असताना बोलतात, ऐका ऋषीमुनींनो, या तीर्थाची खऱ्या अर्थाने तुम्हाला महती सांगतो। आणि मग स्वतः भगवान शिवजी सांगतायत आणि श्रीसंत नामदेव आहे त्याचं शब्दांकन करतायत। चंद्रभागा हे सामान्य तीर्थ समजू नका, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिकाजवळी करती अंघोळ वंदिती चरण। हा महिमा या चंद्रभागेचा आहे। महाराज बोलतात, एक लक्षात घ्या, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया। याचा अर्थ अन्य तीर्थामध्ये तुम्हाला नाही जाता आलं, ठीक आहे, मग एक काम करा, आवर्जून पंढरीला जा आणि पंढरीला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करा। महाराज बोलतात, मी खात्रीने सांगतो तुझे दोष पळती रानो रान। जर चंद्रभागेमध्ये स्नान केलं ना तर केलेले दोष हे समूळ नष्ट होतील। पण महाराज बोलतात, त्याकरता तेवढ्याच श्रद्धेने तुला पंढरी क्षेत्रामध्ये जावं लागेल, चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान तुला करावं लागेल। हे स्नान तुला पुण्यप्राप्ती तर करूनच देईल, शिवाय तुझ्या पापाचीही निवृत्ती करेल। असं हे खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण असं तीर्थ आहे की जे तीर्थ खऱ्या अर्थाने याच पंढरी क्षेत्राला महाराज सर्वोत्तम क्षेत्र असं म्हणतात। अनेक क्षेत्र आहेत, अनेक तीर्थ आहेत, त्या क्षेत्रामध्ये त्या तीर्थामध्ये अनेक देव आहेत, पण मुळातच काही क्षेत्र तुम्हाला अशी पाहायला मिळतील की जिथे क्षेत्र आहे पण तीर्थ नाही, काही ठिकाणी तीर्थ आहे पण क्षेत्र नाही, काही ठिकाणी मात्र तीर्थही आहे, क्षेत्र आहे आणि देवही आहे। पण महाराज बोलतात, इथे फक्त तीर्थ क्षेत्र आणि देव आहे यात नवल नाही। मग इथलं तीर्थ या ठिकाणचा असणारं क्षेत्र महिमा आणि या क्षेत्रामधला असणारा जो परमात्मा आहे ना, हे सर्व काही अगदी सर्वोत्तम आहे। महाराज बोलतात, क्षेत्राचा जर विचार केला ना तर हे क्षेत्र आजचं नाही नव्हे, हे आजकालीचे, हे आजचं नाही। महाराज बोलतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। महाराज बोलतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी। एवढं हे क्षेत्र पुरातन आहे। या क्षेत्रामध्ये जो येतो वास्तव्याला राहतो
आणि वास्तव्याला राहिल्यानंतर नामदेवराय बोलतात, या क्षेत्रामध्ये राहताना ज्याची श्रद्धा, ज्याचा भाव माझ्या शब्दाप्रमाणे आहे ना, तो या क्षेत्रामध्ये राहून खऱ्या अर्थाने पुण्य संपादन करतो. काय बोलतायत नामदेवराय? नामदेवराय बोलतात, ऐका ऐका क्षेत्राचे महिमान, राऊळे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. महाराज बोलतात, आमचा परमात्मा आहे उभा, कटेवर त्याचे हात, विटेवर तो उभा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या परमात्म्याकडेच परमात्मा नजरेने पाहू नका. मग तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. याचा अर्थ आता तुमच्या ठाई जो भगवत भाव तयार झालाय ना, तो भगवत भाव ज्ञानोबारायांच्या शब्दाप्रमाणे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, या बोधावरती आता तुम्ही आरूढ झालेला आहे. आणि हे जिथं सगळं घडलं ना, ते आमचं पंढरी क्षेत्र आहे. म्हणून महाराज बोलतात, पंढरी क्षेत्रामध्ये आवर्जून जा. अवघीच तीर्थ घडली एक वेळा, हे जसं आहे ना तसं महाराज बोलतात, एकदा पंढरी क्षेत्रामध्ये तुम्ही गेला ना की अन्य क्षेत्राला तुम्ही गेलंच पाहिजे, असा माझा आग्रह तुम्हाला अजिबात नाही. पण महाराज बोलतात, जर सकल तीर्थाला तुम्ही जात असताल आणि तुमच्याकडून जर पंढरी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असेल, जर तुमच्याकडून पंढरीची वारी राहत असेल, पंढरीला तुम्ही एकदाही जात नसाल ना, तर महाराज बोलतात, जळो त्याचे ज्याले पण, त्याच्या जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. म्हणून महाराज बोलतात, एक काम करा ना, काय आलात ना जन्माला, मग एकच काम करा, सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरीस तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. महाराज तुम्हाला वारंवार वारीला जायला सांगत नाही, एकदाच जा म्हणतात. मग आता खरं तर वारंवार जायला सांगत नाही असंही आपण बोलायचं, एकदाच जा असंही म्हणायचं. आणि पंढरीची वारी ही वारकऱ्याची नित्याने घडणारी वार्षिक ही खऱ्या अर्थाने वारी आहे. महिन्याचे वारकरी तर वारी करतच असतात. खरं तर ज्याला महिन्याची वारी करता येत नाही ना, तो वारकरी आठवणीने चैत्रवारी आठवणीने करतो, आषाढीची वारी तोच वारकरी आठवणीने करतो, कार्तिकीची वारी, आणि तोच वारकरी आठवणीने करतो माघ महिन्यातली वारी. वारकऱ्यामध्ये या चारही एकादशीच्या ज्या वाऱ्या आहेत ना, त्या चारही वाऱ्यांना एक अग्रगण्य असं स्थान आहे. पण नाही चारही वाऱ्या करता येत, मग एक काम करूया. नामदेवराय बोलतात, परमात्माच बोललाय ना, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. मग या 2 वाऱ्या तरी आपण आवर्जून करूया. नाही 2 वाऱ्या करतायत, चला मग आषाढी वारी आपण करूया. मग नेमकं दरवर्षी वारी करायची का जाय एक वेळ, याचा अर्थ काय लावायचा? महाराज बोलतात, एक लक्षात घ्या, एक वेळ जा आणि एक वेळ गेल्यानंतर जर तुम्ही परमात्म तत्वाच्या बोधावरती आरूढ झाला ना, मग पुन्हा तुम्हाला जा असं सांगावं लागणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही जातच राहणार आहात. फक्त ती अनुभूती येण्याकरता एकदा मात्र तुम्ही गेलं पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने ती अनुभूती त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला येणार आहे. याचं कारण असं आहे, पा सर्वोत्तम तीर्थ आहे, याच्यात नवल नाही. ते क्षेत्रसुद्धा सर्वोत्तम आहे. का सर्वोत्तम म्हटलेले? अन्य क्षेत्र नाहीच का? आहेत, क्षेत्र भरपूर आहेत. ज्ञानोबाराय बोलतात, आहे ना, तुम्ही हिमालयामध्ये जा, साधना करा, तिथे तुमचे सगळे दोष निघून जातील. पण एक खरं सांगू का, ज्ञानोबाराय बोलतात, हिमवंतू दोष खाय, तुमचे दोष तो घालविल. पण एक मात्र निश्चित गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तिथे आयुष्य खर्च करत असताना प्रतिकूल वातावरणामध्ये जीवन जगावं लागेल. आणि कदाचित ते प्रतिकूल वातावरण तुमच्या शरीराला हानी पोहोचविल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. मग महाराज बोलतात, त्या प्रतिकूल वातावरणात जाऊन साधना करण्यापेक्षा अनुकूल वातावरणामध्ये पंढरीमध्ये या ना. हवाय ना मोक्ष तुम्हाला, देणार आहे काशी मोक्ष तुम्हाला. काशी मोक्ष देऊनी उदार, ज्ञानोबारायांचं शब्दांकने. ज्ञानोबाराय बोलतात, काशीमध्ये राहिल्यानंतर मोक्ष मिळतोय, पण तिथं राहावं लागतंय. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, पंढरीमध्ये या आणि राहा असं मी म्हणतच नाही. मग धरिता पंढरीची वाट, नाही मुक्तीचे संकट. महाराज बोलतात, या पंढरीच्या वाटेवर जरी तुम्ही चालला ना,
तर तुम्ही एवढे अधिकारी व्हाल. किती अधिकारी व्हाल? महाराज बोलतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मग सांगा बरं, नेमकं जायचं काशीला कशा करता? नेमकं जायचं हिमालयामध्ये कशाला? तिथे मिळणारी प्रतिकूल वातावरणातली फळं जर तुम्हाला इथे अनुकूल वातावरणामध्ये मिळत असेल तर महाराज बोलतात एक काम करा ना. काय? पंढरीच्या लागा वाटे. कारण एक लक्षात घ्या, या क्षेत्राचा महिमा असा आहे, स्वतः भगवान शंकर ऋषीमुनींना सांगतात या क्षेत्राचा महिमा ऐका. हे क्षेत्र सामान्य नाही. मग वाराणसी चालीजे मासा, वाराणसी चालीजे मासा. काशी क्षेत्रामध्ये तुम्हाला 1 महिना चालल्यानंतर जे पुण्य मिळणार आहे ना, ऐका, गोदावरी एक दिसा. त्याच गोदावरीमध्ये तुम्हाला 1 दिवस चालावं लागेल, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चालावं लागेल. पण आमचे महाराज बोलतात पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. त्या पंढरी क्षेत्रामध्ये परमात्म्याचं नामचिंतन करत जर तुमची पावलं पडत असतील ना, मग महाराज बोलतात अरे वेगळं पुण्य करण्याची आणि वेगळी साधना करायची तुम्हाला गरजच नाही बाबांनो. असा या माझ्या पंढरीचा महिमा आहे. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. महाराज बोलतात जन्माला आल्यानंतर नाही काही साधना परमार्थाची करता आली ना तरी चालेल, पण खऱ्या अर्थाने पंढरीची वारी ही मात्र केल्याशिवाय राहू नका. पंढरीची वारी केल्याशिवाय जर तुमचं जगणं होत असेल तर महाराज बोलतात ते जगणं तुमचं व्यर्थ आहे. म्हणून सकल संतांच्या साहित्याचा जर आपण विचार केला ना तर सकल संतांनी अन्य तीर्थाचा विवाहपोह तुम्हाला केलेला पाहायला मिळणार नाही. अन्य क्षेत्राकडे जा नका जाऊ. कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्राची निंदा केली, कोणत्या क्षेत्राची स्तुती केली हा विषय राहू द्या. पण खऱ्या अर्थाने महाराज बोलतात जर पुण्यभूमी ठाव असणारं जर ते पंढरी असेल तर त्या पंढरीला तुम्ही गेलंच पाहिजे. महाराज बोलतात भाविकांसाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. परमात्मा आजही युगे 28 विटेवरी उभा. तो परमात्मा विटेवरती उभा आहे, कटेवरती त्याचे हात आहे आणि तो परमात्मा आपल्या सर्व भक्तजनांना सांगत आहे बाबांनो एक काम करा, या माझ्याकडे या आणि येत असताना तुमच्या उद्धाराची काळजी मात्र तुम्ही करू नका. अरे कशाला भीता? या भवसागरालाच का? मग आता मी सांगतोय तुम्हाला भवसागर तरिता कार्य करीतसा चिंता. पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात मोल नेघे जग जेठी, भाव एकासाठी खांदी वाहे आपुल्या. महाराज बोलतात फक्त त्याची शरणागती पत्करा. आहे आमचा परमात्मा, तो सर्वोत्तम आहे. बळया माझा पंढरी राव, जो ह्या देवांचाही देव. महाराज बोलतात बलवान असणारा परमात्मा जर आहे ना तर तुम्ही जर निर्बळ आहात ना, मग एक काम करा, दुर्बळ आहात निर्बळ आहात या न्यून भावामध्ये आता राहू नका. असो नसो भाव आलो तुझ्या ठाई. एकदाच त्या परमात्म्याची आळवणी करा आणि त्याची शरणागती पत्करा. महाराज बोलतात खात्रीने सांगतो खऱ्या अर्थाने तो तुमचा स्वीकार करेल. याचं कारणच असं आहे पहा, भक्त पुंडलिकाने त्या परमात्म्याला सांगून ठेवलेले ऐक बाबा तुला उभंच राहावं लागेल आणि फक्त उभं राहावं लागणार नाही, मग उभं राहून जो येईन ना भक्त, जो कसा असेल तसा तुला त्याचा स्वीकारच करावा लागेल. म्हणून तर आवाहन केलं ना आमच्या चोखोबारायांनी, खट नट यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटे भावे चोखा मेळा. कारण महाराज बोलतात आहे तो परमात्मा सामान्य नाही. करताल तुम्ही पूजा, पण महाराज बोलतात सेंदरी हेंदरी दैवती कोण पूजिते भूते घेते. आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. त्यापेक्षा एक काम करा, महाराज बोलतात जो परमात्मा स्वतःहून भक्तांची वाट पाहतोय त्या परमात्म्याच्याकडे तुम्ही जा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. महाराज बोलतात आमच्या जीवनामध्ये आम्ही जर काय केलं असेल ना तर एकच केलं, त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा केली आणि खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याची सेवा केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात ना, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा
पांडुरंगा रामकृष्ण हरी.